नमस्कार, मी श्रीकृष्ण ॲग्रो इरिगेशन चे संचालक आंबणेर. माझं नाव जितेंद्र दिनकरराव पाटील. मी माजी सरपंच फापोरे. मी एरंडोल इथं आपला आशाचा NCS 9011 BT2 हा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो होतो आम्ही. तर या प्लॉटमध्ये सर्व व्हरायट्या पाहिल्या आपण. निजुडूची जी व्हरायटी आहे हिची जी बोंड साईज आहे ही मोठी साईज आहे आणि खाली जेवढा म्हणजे अगोदरचे बोंड लागतात ते पण जेवढं साईज मोठी असते तशीच वरची पाकळ्यांची पण आणि बोंडाची साईज पण तेवढीच मोठी आहे. त्याच्यामुळे आणि एक विशेष पाहिलं की याचा जो बुंदा आहे खालचा तो फार म्हणजे स्टंप एकदम जाड आहे. त्याच्यामुळे तो वजनाने खाली लपत नाही. वारा जरी आला त्याच्यामुळे याचा सरळ उभा असतो. आता बाकीच्या ठिकाणी आपण पाहतो ज्या व्हरायट्या वजनाने खाली लपून जातात ही तशी काही लपलेली नाही आहे. त्याच्यामुळे आणि एक याच्यात दिसून आलं जर आपण शेंडा जर खोडला आपण त्याचा ज्याप्रमाणे खाली जेवढा माल लागतो तेवढाच वरती आपल्याला माल लागलेला दिसतोय. आता यांनी आता शेंडा खोडलेला आहे झाडाचा, त्याच्यामुळे खाली जेवढा माल आहे तेवढाच वरती माल लागलेला आहे आणि जी साईज खाली जेवढी तयार झालेली आहे तेवढीच वरती पण बोनाची साईज तयार झालेली आहे. त्याच्यामुळे वेचायला पण मजुरी पण कमी लागते आणि गेंदा माल निघतो आणि 5 पाकळींचा कुठं 4 पाकळींचा असा या बोंडामधनं आपल्याला कापूस निघताना पाहायला मिळतं. आणि पहिलं आता बाकीच्या ठिकाणी लाल पडून गेलेले आहेत पण हा लाल पडलेला नाही आहे. पूर्ण असं ग्रीनरी हिरवं झाड दिसतंय. त्याच्यामुळे हे झाड म्हणजे ही वाण शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही आणि त्याच्यामुळे कसं आहे उत्पन्नामध्ये पण भर पडेल शेतकऱ्यांना आणि बाकीच्या व्हरायटींपेक्षा खरंच नक्की उत्पन्न जास्त दिली माझ्याकडनं. निजुडू सीड्सला म्हणजे चांगली व्हरायटी दिल्याबद्दल त्यांचं फार म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू.